हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला दाखवलं होतं ना मी सालीचं लोणचं तयार केलेलं. काही सालीचं लोणचं तयार केलं आहे मी. जवळजवळ ही 3 ते 3.5 किलो मी लिंबाचं लोणचं तयार केले. 3-3.5 किलो लिंबू आहेत माझे सालीचे. आता त्याचं तेव्हा काय मी लोणचं करायला ना, तर त्याच्यामध्ये मी आधी मुरवायला ठेवलं होतं 6 महिन्या अगोदर. आता ते चांगलं मुरलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी जवळजवळ एवढ्या लोणच्यामध्ये ह्याच्यात मीठ टाकून आणि रामबंधू मसाला टाकून, मिरची टाकून, हळद टाकली नव्हती. रामबंधू मसाल्यामध्ये हळद असते. आता हो काही 1.25 किलोचा डब्बा आहे. जवळजवळ ह्याला 2 किलो साखर लागते. एवढ्या लोणच्याला 2 किलो साखर लागते. हो का, 2 किलो साखर टाकली. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते बरं का. चांगलं रस्सा होईपर्यंत पाणी टाकायचं. हो का, माझं लोणचं खराब होत नाही पाणी टाकल्यानंतर सुद्धा. फक्त व्हिनेगर टाकायचं, तेवढं लक्षात ठेवायचं. हे लोणचं हातानेच हलवावं लागतं, खराब होत नाही. हात स्वच्छ धुवायचे आणि त्याच्याने हलवायचं. आता हो का, हे असं साखर विरघळू द्यायची चांगली. आणि ह्याला कपडा बांधून, आता ऊन चांगलं असते ना, कपडा बांधून उन्हामध्ये ठेवायचं. दिवसभर उन्हामध्ये ठेवायचं, संध्याकाळी घरात घ्यायचं. का तर एखाद्या वेळेस पावसाचा अंदाज असते. ह्या दिवसात अवकाळी पाऊस पडते. आता हो का, ह्याला चांगलं मिक्स करते. आणखीन टेस्ट करून बघते साखर लागते का, आणि परत साखर टाकते. माझं लोणचं खूप छान होतं. मी तुम्हाला दाखवते केलेलं लोणचं बरं का. आता दोन्हीमध्ये पण मी पाणी मिक्स करते असंच. आणखीन ह्याला पाणी लागणार आहे, का तर साखर टाकली ना, मग पाणी लागते. हो का, किती छान झाल्यात मुरून फोडी, बघितलं का. मी लिंबू वाया घालतच नाही. सरबत केलं की ती बरणीमध्ये त्याला मीठ टाकून घालते. सरबत केलं की ती बरणीमध्ये मीठ टाकून घालते आणि व्हिनेगर घालते. व्हिनेगर घातल्यानंतर लिंबाला ना पांढरं व्हिनेगर टाकायचं. व्हिनेगर टाकलं की लिंबाला ना चव चांगली राहते आणि ते खराब होत नाही. हो का, आता हे चांगलं हे बघ किती छान झालं आहे. ह्याच्यामध्ये आणखीन 1 ग्लासभर पाणी लागणार आहे. आधी मी ह्या ग्लासाने 3 ग्लास पाणी टाकले. हो का, आणखीन 1 ग्लासभर पाणी टाकायला. आणि ह्याला 2 चमचे व्हिनेगर टाकून आता कपडा बांधून उन्हामध्ये ठेवते. रामबंधू मसाल्याच्या पुड्या मात्र टाकायच्या बरं का. 3 किलोला मी 3 पुड्या टाकल्या. 1 किलोला 1 पुडी टाकली. आता हो का, हे तयार झाले चांगलं. हो का, किती छान झाले. साखर पूर्ण विरघळायची हाताने बरं का. आपण तुम्हाला दाखवते मी आणखीन एकदा. हात धुवून येते मी तोपर्यंत. बघा, नासत नाही एवढ्या लोणच्याला 2 चमचे व्हिनेगर टाकायचं, पोहे खायचं. आणि ह्याला पॅक बांधून टेस्ट कशी झाली ती बघायचं. त्याच्यामुळे मीठ कमी पडलं. मीठ जर कमी पडलं तर त्याला बुरा येते बरं का. आणि साखर पण कमी पडली. जवळजवळ 2 किलो लिंबाला 2.5 किलो साखर लागली बरं का माझ्याकडून. आणि आता ह्याच्यामध्ये थोडं हे टाकते, मीठ टाकते. तुमच्याकडे असेल ते मीठ टाका कोणतं पण. मी साधंच मीठ हलकी आता हे हलवून घेते आणि परत तुम्हाला दाखवते. आता बघा, हे लोणचं ना, ह्याच्यामध्ये साखर टाकली आणि ह्या ग्लासाने 4 ग्लास पाणी टाकले. जवळजवळ हे 2 किलोचं लोणचं आहे. आणि ह्याला ना साखर एका ह्याला 2-2 किलो साखर लागली. ह्याला 2 किलो टाकली, त्याला 2 किलो टाकली, 4 किलो साखर लागली. आता हे लोणचं उन्हात ठेवायचं. ह्याला कपडा बांधायचा मस्तपैकी. आणि पांढरा कपडा, तुमच्याकडे काय पातळ कपडा असेल ते बांधून टाकायचा. का तर पालीची भीती असते ह्या दिवसात, म्हणून आपण कपडा बांधायचा आणि उन्हात ठेवायचं. त्याला 2 दिवसाआड हलवायचं. का तर साखर खाली बसती. आता खूप हलवली पण साखर खाली बसती. साखर नाही विरघळली तर लोणचं चांगलं लागत नाही. आता पाणी घातल्यावर हे खराब होत नाही बघा. पांढरं व्हिनेगर घालते मी. हे व्हिनेगर 2-2 चमचे टाकते त्याच्यामध्ये आता. आणि त्याला एक कपडा बांधून उन्हात ठेवते. माझं जर हे पाणी घालून, साखर घालून लिंबाचं लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे लिंबाचं लोणचं कसं वाटलं. आणि हलवून साखर विरघळवावी लागते बरं का. तुम्हाला आणखीन सुद्धा ह्याला अर्धा ग्लास पाणी लागेल. ह्याच्यामध्ये ना छान मसाला तयार होतो.
नुसती फोड तयार होत नाही, छान मसाला तयार होते. आता माझ्याकडे हो का केलेलं लोणचं बघा, पण ह्याचा कलर बदलत असते बरं का, लिंबाच्या लोणच्याचा काळा कलरच होत असते हो का. हे तयार केलेलं अगोदरचं लोणचं आहे माझं. हे काय बरणीमध्ये आहे. खूप छान लागते बरं का, टेस्टी लागते. पण ह्याच्यामध्ये चमचा ठेवायचा नाही बरं का, आपण चमचा काढून बाजूला ठेवायचा, चमचा काळा पडतो. आता हे पण लोणचं तसंच होतं आहे तयार. माझ्याकडे इथं तयार लोणच्याची बरणीसुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो मोठी. येऊ का कसं तयार झालं आहे लोणचं, किती छान झालं आहे, किती पाणीदार, किती त्याच्यामध्ये मसाला तयार झाला आहे. असं लोणचं तयार व्हावं लागते. असं लोणचं तयार झाल्यानंतर अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. स्वच्छ बरणी धुवायची, उन्हात ठेवायची आणि बरणीमध्ये भरून ठेवायचं. का असं लोणचं तयार होतं. काळं नसतं ते, पण आपण उन्हात ठेवतो ना, त्या कारणाने कलर बदलतं. खूप टेस्टी लागते बरं का, पोळीबरोबर, भाजीबरोबर, भाकरीबरोबर, तुम्हाला भाताबरोबर कशाबरोबर खायचं त्याच्याबरोबर खावा. लहान मुलं तर खूप आवडीने खातात. मिरची कमी टाकली तर लहान मुलं खूप आवडीने खातात हे लोणचं. आणि ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचे. मी ह्याच्यामध्ये 10-12 लिंबू पिळले, तर त्या लिंबाची साल पण त्याच्यातच टाकली बरं का. लिंबू पिळल्यावर त्याला ना आंबटपणा चांगला येते. नुसती साल असते ना आपली, त्याच्यामुळं लिंबू पिळावे लागते. तर ज्यावेळेस लिंबू स्वस्त असते त्यावेळेस आणायचं आणि पिळून टाकायचं. तर बरणीमध्ये लोणचं आणि मीठ घालून भरून ठेवायचं, साल आणि मीठ घालून भरून ठेवायचं. तर आता हे लोणचं असं तयार होतं. धन्यवाद.